नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे ढेमशाची भाजी। त्यासाठी मी इथे ढेमसे हे 4-5 धुवून स्वच्छ चिरून घेतले आणि नंतर लगेच त्यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटोची प्युरी करून टाकणार आहे, म्हणून ते पण घेतलेले। सोबतच त्यामध्ये लसूण हा थोडासा अदर-वदर कुटून घेतला। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही डायरेक्ट कांदा आणि टोमॅटो सोबत त्याची पेस्ट सुद्धा करू शकता। नंतर इकडे मी गॅसवर कढई तापण्यासाठी ठेवली, त्यामध्ये तेल टाकून चिरलेली ढेमशी टाकून घेतली। सोबतच त्यामध्ये आपण मीठ आणि हळद टाकून घेणार आहोत आणि हे छान प्रकारे बिना पाण्याचं वाफेवर त्यामध्ये शिजू द्यायचं। तेला मीठ आणि त्याची चव ही छान येते। नंतर हे शिजलेलं एकाने चेक करून घेतलं आणि हे एका प्लेटीमध्ये काढून घेतलं। ते काढल्यानंतर त्याच कुकरमध्ये मी भाजीला फोडणी देणार आहे, म्हणून त्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि तेल हे छान तापल्याच्या नंतर त्यामध्ये आपण जिरं, मोहरी आणि लसणाची जी कुटून घेतलेलं होतं ते टाकून घेणार आहोत आणि ते छान लसूण हा छान फ्राय झाला की भाजीमध्ये त्याची चव छान लागते, म्हणून तो चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचा। नंतर त्यामध्ये आपण थोडेसे कोरडे मसाले टाकून घेणार आहोत। त्यामध्ये लाल तिखट, धनिया पावडर आणि गरम मसाला टाकून घ्यायचा। हे छान प्रकारे तेलामध्ये अजून एकजीव करून घ्यायचं आणि हे भाजल्याच्या नंतर त्यामध्ये लगेच तयार केलेली प्युरी आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायची जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत। हे बघू शकता त्यातल्या पाण्याचा अंश हा सुकलेला आहे आणि तेल सुटलेलं आहे। नंतर त्यामध्ये आपण त्यामध्ये टाकण्यासाठी मी फ्रेश साय घेतली होती आणि ती चमच्याने थोडीशी हलवून घेतली। नंतर जे शिजलेले ढेमसे होते ते त्यामध्ये टाकून घ्यायचे। हे छान थोडंसं मीठ टाकून झाकण ठेवून 5 मिनटं शिजू द्यायचं, म्हणजे त्या मसाल्यामध्ये ते छान मसाल्यामध्ये एकजीव होता आणि तो मसाला त्यामध्ये उतरतो, छान लागतात चवीला। नंतर यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी सोडून घेणार आहोत। ही भाजी आपण मिक्सरमध्ये काढून प्युरी टाकल्यामुळे घट्टसरच होणार आहे, म्हणून आपल्या अंदाजाने पाणी सोडावे। नंतर मी इथे मीठ आणि पाणी सोडून घेतलं आणि ते सोडल्याच्या नंतर वरतून जी पेस्ट केलेली होती साईची ती सुद्धा त्यामध्ये सोडून घेतलेली आहे आणि बघू शकता किती छान प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे आणि मुलंही आवडीनं खाता। दिसायला तर एकदम क्रीमी ही दिसतेच आहे। बघू शकता तयार झाले। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब